आजच्या रोटरी क्लब ऑफ मुंबई कांदिवली वेस्ट च्या या BM इंग्लिश अकॅडमी स्कूलच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय भरत ध्रुव, प्रेसिडेंट रोटरी क्लब, आदरणीय भारत शहा, सेक्रेटरी रोटरी क्लब, आदरणीय चेअरमन विनय भट्ट, आदरणीय सुर्वे मॅडम, आदरणीय जजेस PD जोशी सर, आशिष जी, पीयूष भाटिया, माया भाटिया, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर खूप आनंद झाला. म्हणजे तुमचं इंग्लिश ऐकून मला खूप आनंद झाला. कारण मी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करते त्या विभागातच या 2-3 शाळा ज्या आहेत त्या विभागातच येतात. मग ज्ञानेश्वर असेल, ज्ञानवर्धिनी असेल किंवा जिल्हा टॅक्सरीनं माझ्याकडे येत नाही, परंतु कांदिवलीतच आहे. आणि ही सगळी मुलं ही मध्यमवर्गीय वस्तीतून येतात आणि त्यामुळे इंग्लिश हा त्यांचा म्हणजे आई वडील तेवढे इंग्लिश बोलत नसल्यामुळे इंग्लिश स्पीकिंग हा खरं तर मॅडम मी तुम्हाला खूप धन्यवाद देते माया भाटिया यांना. कारण खूप उत्कृष्ट असं तुम्ही आता ते पहिलेच बोलत असल्यामुळे थोडे बावरले असतील, परंतु काही मुलांनी खूप चांगलं इथे परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यांचं मी अभिनंदन करते आणि असेच यशवंत व्हा. कारण एका मुलीने आता सांगितलं की इंग्लिश बोलायला सोपी आहे, कळायला सोपी आहे, परंतु इंग्लिश ही आवश्यकही भाषा आहे. जरी आपण म्हणत असलो, कारण आम्ही आता केरळाला गेलो होतो, आमची महानगरपालिकेतून एक टूर गेली होती आता, जो RTE हा कायदा येतोय राईट ऑफ एज्युकेशनचा, त्यासंबंधी बघण्यासाठी म्हणून. कारण केरळ हे एज्युकेशनमध्ये म्हणजे तिथे सगळं एज्युकेशन बघायला मिळतं असं, आणि ते सगळ्या महिलाच एज्युकेशनमध्ये आहे. आणि आजही आपण पाहिलं असेल आमच्या मुलीच सगळ्यात पुढे आहे. आज इथे आपण बघितलं असेल तर सगळ्या मुलीच पुढे होत्या. तेव्हा लक्षात आलं की तिथे बरेचसे नेते मंडळी होती. आपण बघितलं असेल की जे राजकीय नेते असतात त्यांच्यात एक चढाव असते, ते नेते मंडळी होती ती त्यांच्या भाषेतच बोलत होती. म्हणजे त्यांची जी मल्याळम भाषा आहे त्याच्यातच बोलत होती. परंतु जे इतर लोक होते किंवा इतर स्टुडंट होते ते सगळे इंग्लिशमध्ये बोलत होते. आणि त्यांनी तिकडचे बरेचसे लोक अरेबियन कंट्रीमध्ये असल्यामुळे अरेबियन भाषा पण त्यांनी तिथे ठेवलेली आहे. तर जी भाषा आपल्याला आवश्यक आहे आणि त्या भाषेचं ज्ञान आपल्याला हवंच आहे. आणि अशासाठी मला वाटतं की आपण, आणि विशेष म्हणजे मी रोटरी क्लबला धन्यवाद देईन. कारण नुसतेच आपण इंग्लिश शिकू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक क्लासची फी ही आपल्याला आपण नाही म्हणजे आपले पालक सहन करू शकत नाही, तेवढ्या फीज वाढलेल्या आहेत. आणि रोटरी क्लबने हे सगळं आपल्याला उपलब्ध करून दिलं, म्हणून त्यांचं पण मी अभिनंदन करते. मॅडम रश्मी सुर्वे मॅडम या माझ्या विभागात राहतात. मला त्या आदरणीय आहेत, आईसारख्या आहेत. कारण मी बघितलं त्यांची तळमळ. गेले म्हणजे 15 दिवसापूर्वी 15 दिन के पहले उन्होंने मेरा टाइम दिया था और हर 4 दिन में वो मुझे फोन करते थे कि आप आने वाले हैं क्या नहीं, आने वाले हैं क्या नहीं. और कल ऐसा हो गया की कल पूर्ण रात्रभर महानगरपालिकेचं बजेट चाललं. सकाळी 6 वाजता बजेट कंप्लीट झालं आणि आम्ही 7:30 वाजता, रस्ता मोकळा असल्यामुळे सकाळी 7:30 वाजता घरी आलो. आणि त्यामुळे आज एक थोडा घरगुती असा माझा कार्यक्रम आहे. म्हणजे माझ्या नातीचा छोट्या वाढदिवस आहे आणि मुलीकडे जायचं आहे, त्यामुळे मला जायचं. हा कार्यक्रम इतका हृदयस्पर्शी आहे की या मुलांना म्हणजे मुलांनी खरोखरच खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. कारण इंग्लिश बोलायला सोपी आहे, कळायला सोपी आहे, परंतु पुढे येऊन बोलायचं हे जरा मोठं धाडस आहे. आणि ते सगळ्या मुलांनी दाखवलं इथे येऊन. कारण आपल्याला या शिशु विकास ट्रस्ट असेल किंवा या सगळ्या आमच्या ज्या स्कूल्स आहेत या स्लममधून आलेली मुलं आहेत किंवा मध्यमवर्गीयांमधून आलेली मुलं आहेत. आणि
त्यामुळे आपण जे धाडस दाखवलं त्याबद्दल खूप खूप आपलं अभिनंदन. असेच पुढे जा. कोणीतरी म्हणालं की मला डॉक्टर व्हायला आवडेल, इंजिनियर व्हायला आवडेल, नक्कीच व्हा. परंतु त्याचबरोबर आत्ता आपण जे रोज बघतो, रोज जे पेपरला वाचतोय, त्याप्रमाणे चांगला नेता किंवा चांगले राजकारणी होणंही आज आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही चांगले IAS ऑफिसर व्हा. आज आपल्याकडे IAS ऑफिसरची खूप वाढवा आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की आपण बाहेरून सगळे जे आता आमच्या महानगरपालिकेमध्ये IAS ऑफिसर आहेत ते सगळे बाहेरून आलेले आहेत, UP कडून आलेले सगळे IAS ऑफिसर आहेत. त्यामुळे आपल्या मुंबईमध्ये IAS ऑफिसर निर्माण होणं अतिशय आवश्यक आहे. कलेक्टर व्हा. असे जे वेगवेगळे आहेत, डॉक्टर, इंजिनियर हे तर व्हायलाच हवं, परंतु असे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्यातून आपण एक चांगला नागरिक घडण्यासाठी प्रयत्न करा. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि पुढे असेच चला. आई वडिलांची आठवण ठेवा, कारण त्यांच्या कष्टाच्या जीवावर आज आपण एवढे मोठे झालेलो आहोत. आज मी पण जी उभी आहे ती पण माझे आई वडील आणि माझे मिस्टर, माझे जे पती आहेत त्यांचा पाठिंबा मला मिळाल्यामुळे मी आज या राजकारणामध्ये, कारण आपण बघितलं असेल राजकारण कोणत्या ठिकाणी टर्न घेत आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये कोणीतरी पाठीवर पाहिजे. असं जे असतं नेहमी म्हणतात एका